हे बघा, आम्ही इथे दोघंही भाऊ जे आम्ही आलेलो आहे आणि हा रस्ता क्लिअर करता. ठीक आहे, हे वारंवार आम्ही का सांगत आहे बघा, याच्या मागचं जे आहे तुम्ही मेहनत तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, शेतकरी जे आहे, आज आम्ही युवा शेतकरी आमचं शिक्षण पूर्ण करून आम्ही या शेतीमध्ये आलो आणि एवढी तकलीफ जर आमच्या या गावकऱ्यांना जात असेल, एवढं वोटिंग करून, एवढं मागे मागे फिरून तुमच्या जर आम्हाला हे कार्य दुसऱ्याचं आम्हाला स्वतः करावं लागत असेल तर किती मोठी शोकांतिका आहे देशाची. बघा, हे कार्य आम्हाला करावं लागणार आहे. बघा, फक्त काय तर तात्पुरता रस्ता आम्हाला, म्हणजे इथून पूर्ण टाली अशी वाकत होती म्हणून जे आम्ही हे काम करतो. आणि निवड इथंच नाही आहे, आमदार साहेब, खासदार साहेब. मित्रांनो, हे बघा, हा आमच्या गावचा जो पांदन रस्ता आहे बघा, ही नाली, हा पांदन रस्ता आहे आणि या पांदन रस्त्याची स्थिती किती खराब आहे. हे बघा, इकडे या थोडीशी, हे पहा, हे आमचा पांदन रस्ता, इथून ट्रॉली बिलकुल जात नाही, नेली तर पूर्ण प्रकारे फसून जाते. फसली तर तुम्ही काढणार आहे का? जबाबदार तुम्ही राहणार आहे का? एवढं सांगा फक्त मला. त्यानंतर इकडे बघा, हे जे आहे सध्या ट्रॅक्टर आम्ही नेला आहे, हा शेतकऱ्याच्या बांधावून नेला आहे. भला आहे, शेतकरी आम्हाला तेवढा मदत करतात येईल, नाही तर शेतकऱ्यांना जर म्हटलं नाही या ट्रॅक्टर इथून नेऊ नका तर कुठून नेणार आम्ही? विचार करा, आमचा हा मालाचा ट्रॅक्टर किंवा आम्ही कुठून येणं जाणं करणार आहे? हे बघा, हा शेतकऱ्यांनी इथे जागा दिलेली आहे. ठीक आहे, इथे सुद्धा ट्रॅक्टर फसलेले आहे. इथे 2-4 ट्रॅक्टर, इथे 4 ट्रॅक्टर इथे फसलेले आहे आणि शेवटी आम्ही इथून काढलेले आहे आमच्या या ट्रॅक्टरनं. बघा, हे शेतकऱ्यांच्या शेतातून त्यांनी रस्ता दिलेला आहे. म्हणजे किती वाईट परिस्थिती आमच्या या पांदन रस्त्याची आहे. म्हणून सगळ्यांना एवढंच सांगणं की या रस्त्याकडे बघा. आम्हाला जास्त आमची मागणी नाही, आम्हाला काही सिमेंट रोड, आम्हाला काही डांबर रोड, आम्हाला काही हायवे बनवून नाही पाहिजे. फक्त जे आहे एकच तुम्हाला टेंडर काढावं लागेल आणि एकच तुम्हाला जे म्हणजे फक्त आम्हाला खडीकरण झालं पाहिजे, एवढीच आम्हाला अपेक्षा आहे. ठीक आहे, नंतर जे रोड होईल ते होईल. पालकमंत्री साहेब, आमदार साहेब, खासदार साहेब, जेवढेही संबंधित जे कोणी लोक येईल त्यांचे नाव घेणार नाही. त्यांना सगळ्यांना माझं एवढं सांगणं आहे की या रस्त्याकडे बघा, ही समस्या समोर मांडा. नक्कीच आम्हाला शेतकऱ्यांना एवढीच हे आहे की तुम्ही आमचं काम करणार. धन्यवाद.